चला एकदा मला सर्वांनी लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे. माझा ऑडिओ व्हिडिओ सगळं काही क्लिअर आहे का? चला, मयूर जय हिंद, ओंकार जय हिंद, समृद्धी जय हिंद, पूनम जय हिंद, सर्वांना जय हिंद. एकदा मला कन्फर्मेशन द्यायची आहे. माझा आवाज आणि व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर येत आहे का? आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी जर प्रॉपर असतील तर या ठिकाणी आपण आपल्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. बघा, मागील हप्त्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी डाऊट पाठवलेले आहेत तर ते डाऊट सुद्धा आपण या सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत. काही या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार जे प्रश्न कन्फ्यूज करतात, सर उत्तर बी देऊ का, ए देऊ, सी देऊ का, डी देऊ, निश्चितपणे सांगता येत नाही, अशा महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. निश्चितपणे परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणाऱ्या प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. चला, शुभम, राम राम, गौरी जय हिंद. ठीक आहे, जबरदस्त प्रश्न आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपली संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच करायची आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपली चालू आहे. विश्व मराठी ऍप नंबर 1 वरती अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत टॉपिक नुसार पीपीटी नोट्स, रोज लेक्चरच्या शॉर्ट पीडीएफ, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज, फ्री वीकली टेस्ट, प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक संकल्पनेच्या तुम्हाला या ठिकाणी टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सोबत दर्जेदार प्रश्नांचा सराव सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. राज्यसेवा, एमपीएससी, टेट, आता जी तुमची या टेट सोबत टीईटी ची परीक्षा आहे बघा, टीईटी ची, तिला सुद्धा ही आपली बॅच हेल्पफुल असणार आहे. वनरक्षक आहे, वनरक्षक, दारूबंदी, पोलीस भरती, लिपिक, ग्रामसेवक, सर्व सरळ सेवा आणि टीसीएस, आयबीपीएस, महाराष्ट्रातील कोणतीही, ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणतीही या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल, या ठिकाणी ही बॅच तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. चला, प्रतीक खूप खूप धन्यवाद. सेशनचा पहिला प्रश्न सर्वांच्या समोर येतोय. पहिल्या प्रश्नाचं म्हणणं आहे, खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. प्रतिवर्षी, ठीक आहे, प्रतिवर्षी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? समास ओळखायचा आहे. मग तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, अव्ययीभाव समास आहे का तुमचा द्विगु समास आहे? प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि या ठिकाणी एकदा सेशनचे लिंक सर्वांनी शेअर करायची आहे. प्रतिवर्षी जर या ठिकाणी आपण या शब्दाचा सामासिक विग्रह जर केला तर प्रत्येक काय असेल? प्रत्येक वर्षी हा जो काही तुमचा शब्द आहे, हा जो काही विग्रह आहे किंवा शब्द आहे, कशाचं कार्य करते? क्रिया विशेषणाचं कार्य करते. मग आता कोणत्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषण म्हणून केला जातो किंवा याला तुमचा उपसर्ग कोणता लागलेला आहे? प्रति नावाचा उपसर्ग सुद्धा लागलेला आहे. आणि उपसर्ग युक्त शब्दाचा समास कोणता असतो? अव्ययीभाव समास असतो. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मग अव्ययीभाव समासातील काय असतं? अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद काय असतं? तुमचं प्रधान असतं. तो शब्द कशाचं कार्य करतो? क्रिया विशेषणाचं. आणि उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दाचा समास सुद्धा कोणता असतो? अव्ययीभाव समास म्हणतात. अव्ययीभाव समास म्हणतात. पर्याय क्रमांक उत्तर आहे बघा आपलं 3. काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3. चालेल, चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न आहे, तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता? आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तितिक्षा. कोणता शब्द आहे? तितिक्षा. या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता? शब्द समूहाबद्दल एक शब्द याच्यावरती प्रश्न आलेला आहे. केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, जाणून घेण्याची इच्छा असणारा. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करायची आहे.
चालेल. मग या ठिकाणी जर आपण बघितलंय, तितिक्षा म्हणजे असतं हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. काय सहन करण्याचा? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, याला म्हणतात तितिक्षा. काय म्हणतात? तितिक्षा म्हणतात. मग केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा असतो या ठिकाणी कृतज्ञ. कोण असतो? कृतज्ञ. मग या ठिकाणी केलेले उपकार न जाणणारा कोण असतो? न जाणणारा असतो या ठिकाणी तुमचा कृतज्ञ. कोण असतो? कृतज्ञ. जाणून घेण्याची इच्छा असणारा. ठीक आहे. जाणून घेण्याची इच्छा असणारा, याला काय म्हणतात मला लवकर लवकर सांगायचंय. प्रतीक सगळं क्लिअर आहे? एकदा तुझ्या इकडनं चेक कर, एकदा तुझ्या इकडनं चेक कर प्रतीक. चालेल. चला, जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो सांगा रे. लवकर लवकर उत्तर द्यायचंय. सांगा सांगा सांगा, लवकर 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 उत्तर द्यायचंय. हे तर जमते हो कोणाले, हे जमणं गरजेचं आहे, कारण हे तुरळक विद्यार्थ्यांना जमतं. चला, जिज्ञासू. क्या बात है, क्या बात है. जिज्ञासू. अगदी 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 बरोबर आहे. याला म्हणतात जिज्ञासू. काय म्हणतात? जिज्ञासू म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, समोरचा प्रश्न. खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखायचे आहे. कोणते? अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद म्हणजे सरळ सरळ कर्माची गरज. ठीक आहे, कर्माची गरज नसते. कोणाला? क्रियापदाला. कशासाठी? स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. चलो, मग शरद आंबा खातो. खाणारा कोण? शरद. वाक्याचा कर्ता. खाल्लेला काय? आंबा. वाक्याचं कर्म. पर्याय क्रमांक 1 काय आहे तुमचं? सकर्मक आहे. काय आहे तुमचं? सकर्मक आहे. बर, पोलिसांनी चोराला पकडले. पकडणारे कोण? पोलीस. वाक्याचा कर्ता. पकडलेले काय? चोर. वाक्याचं कर्म. हिच्यात सुद्धा कर्म आहे. हे सुद्धा क्रियापद कोणतं आहे तुमचं? सकर्मक आहे. बरोबर आहे. सरिता मोठ्याने हसते. हसणारी कोण? सरिता. हसलेली काय? सरिता. दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय मानायचं? कर्ता. अशा वाक्यात काय नसते? कर्म नसते. कर्म नसते म्हणजे क्रियापद कोणतं असतं? अकर्मक असतं. म्हणजे हेच आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक 3. पक्षी बाळाला खाऊ आणतात. चला, मला पर्याय क्रमांक 4 चं उत्तर सांगायचंय. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पक्षी बाळाला खाऊ आणतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? लवकर 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 मला उत्तर द्यायचं आहे बघा. चला, लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. अरे, आणणारे कोण आहेत? पक्षी. वाक्याचा कर्ता. आणलेला काय आहे? खाऊ. वाक्याचं कोणतं कर्म? वाक्याचं प्रत्यक्ष कर्म. बर, कोणाला आणतात? बाळाला. वाक्याचं काय आहे तुमचं? अप्रत्यक्ष कर्म. आणि 2 कर्म आलेली आहेत म्हणून द्विकर्मक क्रियापद. काय असेल? द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद. चलो, पुढील पैकी केवल प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखायची आहे. व्यक्त होणारी भावना. अरेच्या तुम्ही बाजारात कसे? अरेच्या तुम्ही बाजारात कसे?
आश्चर्य आहे, शोकदर्शक, संबोधनदर्शक, प्रशंसादर्शक. द्या उत्तर लवकर लवकर लवकर. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. काय दर्शवते? अरेच्छा. अरेच्छा हे काय आहे? तुमचं आश्चर्यदर्शक आहे. पर्याय क्रमांक 1. शोकदर्शक अरे रे, शिव शिव, अरे, बरोबर आहे. संबोधन दर्शक अहो, हो, ठीक आहे. संबोधन म्हणजे आवाज. आणि प्रशंसा दर्शक वा वा, क्या बात है. हे जे असतात हे असतात तुमचे प्रशंसा दर्शक. चलो समोर जाऊया. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे होत मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? शब्द काय म्हणतात? ठीक आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगितलेली असेल. कोणती माहिती सांगितलेली असेल? अधिक माहिती सांगितलेली असेल. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. काय म्हणतात? विशेषण म्हणतात. विशेषण. चला मी काही उदाहरणं देतोय. या ठिकाणी तांबडी माती, तांबडी माती, मला विशेषण सांगायचं आहे. कोणतं विशेषण आहे? तांबडी माती. सन 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 उत्तर आले पाहिजे. तांबडी माती विशेषण कोणतं आहे? मग विशेषणाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, सिद्ध विशेषण, साधित विशेषण, अधिविशेषण, विधी विशेषण, नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित, सर्वनाम साधित. हिच्यातून आपल्याला कशाचा बोध झाला? रंगाचा बोध झाला. रंगाचा बोध झाला म्हणजे कोणतं विशेषण? गुण विशेषण. कोणतं आहे बघा तुमचं? हे गुण विशेषण आहे. गुण विशेषण. त्याच्यानंतर या ठिकाणी सव्वा तास. ठीक आहे. या ठिकाणी उदाहरण आहे तुमचं सव्वा तास. सव्वा तास विशेषणाचा प्रकार उपप्रकारासहित सांगितला तर लई छान. उपप्रकारासहित सांगितला तर लई छान. ज्यांनी सेशनला लाईक नाही केलं, सेशनला लाईक करायचंय. सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. सव्वा तास हे तुमचं कोणतं विशेषण आहे बघा? संख्या विशेषण. संख्या विशेषणाचा उपप्रकार गणनावाचक. गणनावाचकचा उपप्रकार आहे तुमचा अपूर्णांकवाचक. काय आहे? अपूर्णांकवाचक. कोणता आहे उपप्रकार? अपूर्णांकवाचक. अजून उदाहरण आहे या ठिकाणी. उदाहरण असं आहे एक एक पेढा. एक एक पेढा. चला द्या लवकर 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 उत्तर द्यायचंय सर्वांनी. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करा. गौरी, चलो उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक एक पेढा. एक एक पेढा याचा विग्रह केला तर एक एक द्विरुक्ती झाली. द्विरुक्ती झाली म्हणजे त्याला म्हणतात पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक म्हणतात. त्याच्यानंतर सहा पदरी. सहा पदरी रस्ता किंवा सहा पदरी वाट. सहा पदरी वाट हे आहे तुमचं आवृत्तीवाचक. पट पदरी आवृत्तीवाचक. चला अजून एक देतो शेवटचं. पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान. चला द्या उत्तर.
सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे, लवकर लवकर लवकर. पंचमुखी हनुमान, सन 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 उत्तर आले पाहिजे. पंचमुखी हनुमान. चला, याला म्हणतात समास घटित. काय म्हणतात? समास घटित म्हणतात, समास घटित. चलो क्लिअर. जाऊया समोर. समोरचा प्रश्न आहे, मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. चालेल? गौरी अभ्यास वाढव. मयूर, प्रमोदिनी, संख्या विशेषण नाहीये, ते समास घटित विशेषण आहे. मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो. मग मी तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं बघा, एक ट्रिक सांगितली होती. नाम असेल किंवा काय असेल तुमचं सर्वनाम असेल, या नाम किंवा सर्वनामाच्या लगेचच काय आलेलं असेल, आपण आलेलं असेल किंवा काय आलेलं असेल, स्वत आलेलं असेल, तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. मी हे आहे सर्वनाम, सर्वनामाच्या नंतर आपण, हे आत्मवाचक सर्वनाम आहे बघा. काय आहे तुमचं? आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आहे. एकदा सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. एकदा सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे, प्रत्येकाने लवकर. प्रत्येकाने एकदा सेशनची लिंक शेअर करायची. चला लवकर 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 सर्वांनी एकदा सेशनची लिंक शेअर करायची आहे. समोर जाऊया. पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन. ओके ओके ओके. चलो चलो. जर मला वेळ मिळाला, सर्वांना माहिती आहे वाक्यामध्ये तुमचं जर असेल आणि तर असेल, याला काय म्हणतात? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. काय म्हणतात? संकेत बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. हा संकेत बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणत्या मुख्य प्रकाराचा उपप्रकार आहे? तर तो आहे तुमचा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. कोणाचा? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? मिश्र वाक्य असतो. मग मिश्र वाक्य असेल तर मिश्र वाक्यात एक वाक्य कोणतं असेल तुमचं? प्रधान असेल आणि एक वाक्य कोणतं असेल तुमचं? गौण असेल. मग मला सांगायचं या वाक्यातील तुमचं गौण वाक्य कोणतं आणि प्रधान वाक्य कोणतं? जर सोबतचं प्रधान का तर सोबतचं प्रधान? लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. संकेत बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार हा मिश्र वाक्य असतो. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार
मिश्र वाक्य असतो, मिश्र वाक्यात एक वाक्य प्रधान असतं, गौण असतं, मग आपल्याला प्रधान वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो. जर सोबतचं वाक्य नेहमी काय असतं, जर सोबतचं वाक्य नेहमी गौण असतं आणि तर सोबतचं वाक्य नेहमी कोणतं असतं, प्रधान. जर मला वेळ मिळाला, हे आहे तुमचं गौण, तर मी तुम्हाला भेटेन, हे आहे तुमचं प्रधान. चलो चला अमोल सर, राम 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 राम. चालेल, चला अगदी 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 बरोबर आहे सर्वांचं उत्तर या ठिकाणी, जबरदस्त. बघा सेशनची लिंक एकदा या ठिकाणी आपल्याला शेअर करायची आहे. थोडं समोर जाऊया. बाहेरून अजिबात डोल न दाखविणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. चलो खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. चला बघा, बाहेरून अजिबात डोल नाहीये, दिखावा नाहीये, पण तो गुणी आहे, तो दाखवत नाहीये, तो गुणी असल्याचा आव आणत नाहीये, तो शहाणा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये, त्याला म्हणतात या ठिकाणी झाकले माणिक. काय म्हणतात? झाकले माणिक. अष्टपैलू कोणाला म्हणतात? अष्टपैलू सर्व गोष्टीत संपन्न असलेला कर्णाचा अवतार म्हणजे या ठिकाणी उदार व्यक्ती असते, उदार व्यक्ती. अजात शत्रू, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, सर्व गुण संपन्न. अगदी बरोबर, अष्टपैलू. चला समोर. ओठात एक आणि पोटात एक, ही म्हणीचा अर्थ काय? ह्या म्हणीचा अर्थ काय? चलो, ओठात एक असते आणि पोटात एक असते, सांगा बरं. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ आपल्याला, एकाच व्यक्तीने दोन प्रकारचे विचार करणे, खरे बोलणे व खोटे बोलणे, मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे, मनातील हेतू बोलून दाखविला विचार, यात फरक. ठीक आहे. चलो चला लवकर 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 लवकर. ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ काय आहे? ओठात एक आणि पोटात एक या म्हणीचा अर्थ काय आहे रे? मनातील हेतू एक असतो आणि बोलून दाखविलेला विचार काय असतो, यात फरक असतो. चला चला सन 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 उत्तर द्यायचं आहे. सर्वांनी परत या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. चला, सत्य हा शब्द कोणत्या भाषिक घटकाचा प्रकार आहे? सत्य. चलो, नाम आहे का? नाही.
बर वचन असतं, वचन तर नाम असतं. ठीक आहे, क्रियापद आहे का नाही? विशेषण सत्य वचन, काय आहे तुमचं? सत्य वचन. क्रिया विशेषण, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. चलो चला लवकर 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 उत्तर द्यायचं. डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बरे वाटणे, स्वच्छ दिसणे, समाधान होणे, इच्छा पूर्ण होणे. डोळे निवणे म्हणजे काय असते सांगा. डोळे निवणे. चला लवकर लवकर उत्तर द्यायचे. डोळे निवणे म्हणजे काय असतं? पर्याय क्रमांक 3 समाधान होणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चलो अगदी अगदी सर्वांचं बरोबर आहे. राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? समासावरती प्रश्न विचारलेला आहे बघा. समासावरती प्रश्न विचारलेला आहे. मग राजमार्ग म्हणजे राजासाठी मार्ग असतो. उत्तर असेल याचं कर्मधारय समास. काय असेल? कर्मधारय समास. तत्पुरुष समासाचा काय आहे? तो उपप्रकार आहे. चला लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तोंडाला पाणी पुसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तोंडाला पाणी पुसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? चला लवकर लवकर लवकर. तोंडाला पाणी पुसणे, अपयश मिळणे, समाधान होणे, झोप लागणे, भांडण होणे. सोपे आहेत वाक्प्रचार, एवढे काही अवघड नाहीयेत. तोंडाला पाणी पुसणे म्हणजे काय असतं? अपयश मिळणे. काय आहे तुमचं? अपयश मिळणे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. किती? पर्याय क्रमांक 2. चहा पिऊन पाण्यात गेले या म्हणीचा अर्थ काय? चहा पिऊन पाण्यात गेले या म्हणीचा अर्थ काय असेल? उत्तर द्यायचंय. चलो नया आहे ये. चला चहा पिऊन पाण्यात गेले या म्हणीचा अर्थ काय? आजारी पडले, नशिबाने वाचले, अचानक मरण आले, उगाच रागावले. चला सन 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 उत्तर आले पाहिजे. चला बोला. चहा पिऊन पाण्यात गेले शब्दशः अर्थ घेत नसतात तर त्याचा अर्थ आहे अचानक मरण आले. काय झालं? अचानक मरण आले. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध शब्द आहे? शुद्ध शब्द. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायला लावलेला आहे. शुद्ध शब्द विवस्त्र नावाचा शब्द आहे बघा. विवस्त्र. चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. विवस्त्र एकदम सोपा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय आहे बघा? उत्तर आहे. सिंहाप्रमाणे झेप घेणारा वीर यामध्ये कोणता अलंकार आहे? सिंहाप्रमाणे झेप घेणारा वीर यामध्ये कोणता अलंकार आहे? सिंहाप्रमाणे झेप घेणारा वीर, क्या बात है. अलंकार ओळखा. ठीक आहे मग बघा. सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, जैसा,
ठीक आहे. सम समान सारखा प्रमाणे परी जैसा अलंकार कोणता असतो? उपमा. सिंहाप्रमाणे झेप घेणारा वीर, उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे बघा. किती आहे उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सम समान सारखा प्रमाणे परी. या ठिकाणी प्रमाणे आलेला आहे, सिंहाप्रमाणे झेप घेणारा वीर. ठीक आहे. प्रमाणे. चलो, खालीलपैकी कोणता रस वीर रस दर्शवितो? खालील पैकी कोणता रस वीर रस दर्शवितो? वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव काय आहे? उत्साह आहे, उत्साह. देशभक्तीपर गीत असतील, राष्ट्रावर गीत असतील, स्वातंत्र्य सैनिकाचे गीत असतील, रणांगणात तलवार खणखणली, हिच्यामध्ये उत्साह दाखवलेला आहे. पर्याय क्रमांक 2. काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 2 या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. सोपे प्रश्न येतात आजचे, एवढे काही अवघड प्रश्न नाही येत. आकाशाला हिरव्या चादरीने व्यापले आहे, या वाक्यात कोणता अलंकार आहे? परत अलंकारावरती प्रश्न आहे. उपमा, अनुप्रास, रूपक, श्लेष. चलो, आकाशाला हिरव्या चादरीने व्यापले आहे. उपमा तुम्हाला आत्ताच ती सांगितलेला आहे बघा. सम असेल, समान असेल, सारखा असेल, परी असेल, प्रमाणे असेल. क्लिअर? चलो, अनुप्रास. अनुप्रास मध्ये पुनरावृत्ती झालेली असते. पुनरावृत्ती दिसते का आपल्याला? नाहीये. रूपक, श्लेष, 2 अर्थ निघतात का याच्यातून? 2 अर्थ अजिबात नाहीये. रूपक अलंकार आहे, रूप धारण केलेला आहे. आकाशाला हिरव्या चादरीने व्यापले आहे, रूपक अलंकार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. किती पाहिजे उत्तर? उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चलो, तो मला पुस्तक देतो, या वाक्यात पुस्तक कोणत्या कारकार्थ आहे किंवा कोणता कारकार्थ आहे? पुस्तक या शब्दाचा कारकार्थ आपल्याला विचारलेला आहे. कारकार्थ हा एखाद्या शब्दाच्या कार्यावरून, तर या ठिकाणी विभक्ती आपल्याला प्रत्ययावरून ओळखायची असते. देणारा कोण आहे? तो. वाक्याचा काय झाला? कर्ता. दिलेलं काय आहे? पुस्तक. वाक्याचं काय झालं? प्रत्यक्ष कर्म. कोणाला दिलं? मला. वाक्याचं काय आहे तुमचं? अप्रत्यक्ष कर्म. आपल्याला कारकार्थ विचारलेला आहे पुस्तक या शब्दाचा. कशाचा विचारलेला आहे? पुस्तक या शब्दाचा. मग पुस्तक हा शब्द या ठिकाणी प्रत्यक्ष कर्माचं कार्य करतो, म्हणजे याचा कारकार्थ काय असेल? कर्म. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पण आपल्याला या ठिकाणी मला शब्दाचा कारकार्थ विचारलेला असता, मला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. याला दान घेणारे कर्म म्हणतात. कोणते कर्म? दान घेणारे कर्म म्हणतात. दान घेणार असेल तर संप्रदान. संप्रदान. चलो, चला सेशनला एकदा सर्वांनी लाईक करायचंय प्रत्येकाने. समोर जाऊया. शाळेतलं मूल खेळत आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? साधे, संयुक्त, क्लिष्ट, मिश्र. सोपा प्रश्न आहे. चला, शाळेतलं मूल खेळत आहे,
लवकर 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 उत्तर द्यायचंय. शाळेतलं मूल खेळत आहे. बघा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच काय असते, विधेय. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. त्याला साधे वाक्य म्हणतात, केवळ वाक्य म्हणतात. साधे आणि केवळ वाक्य. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे 1. पर्याय क्रमांक 1. संयुक्त वाक्यामध्ये कोणतं तरी उभयान्वी अव्यय आलं पाहिजे. कोणतं? प्रधानत्व सूचकचं. मग तुमचं समुच्चय बोधक असो, विकल्प बोधक असो, परिणाम बोधक असो किंवा न्यूनत्व बोधक असो, हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उभयान्वी अव्यय नाहीये. हे संयुक्त नाहीये आणि मिश्र नाहीये. ठीक आहे, कारण प्रधानत्वाचं वाक्य संयुक्त असतं आणि या ठिकाणी गौणत्वाचं वाक्य काय असतं? गौणत्वाचं वाक्य तुमचं मिश्र असतं. यात उभयान्वी अव्ययाचा प्रकार नाहीये आणि हिच्यामध्ये क्लिष्ट हा वाक्याचा प्रकार नाहीये. वाक्याचा प्रकार आहे का? अजिबात नाही आहे, लक्षात घ्या. बर, मग आपल्याला या वाक्याचा काय विचारलेला असेल? काळ विचारलेला असेल, काळ. तर उत्तर काय येईल मला सांगायचंय. काळ विचारलेला असेल, काळ, तर उत्तर काय येईल सांगायचंय. या वाक्याचा काळ ओळखा. चला, या वाक्याचा काळ. खेळत क्रिया चालू अपूर्ण आहे. आहेत म्हणजे वर्तमान काळातील क्रियापद आहे. म्हणजे याला म्हणता येईल चालू ऑब्लिक अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. चालू ऑब्लिक अपूर्ण वर्तमान काळ. जबरदस्त 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 जबरदस्त. खेळणारे कोण? मुलं. खेळलेली काय? मुलं. वाक्य कसं आहे तुमचं? अकर्मक आहे, अकर्मक. चलो, शब्दशक्ती या शब्दाचा अर्थ काय? शब्दशक्ती या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. शब्दाच्या अंगी विविध अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला व्याकरणात काय म्हणतात? शब्दशक्ती म्हणतात. चला रोहिणी, हाय. चला प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. शब्दाच्या अंगी विविध अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते, शब्दाच्या ठाई, शब्दाच्या अंगी, शब्दाच्या स्थानी विविध अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात. म्हणजे सरळ सरळ भाषेतील शब्दाचा समृद्धी आणि वैविध्य म्हणजे वेगवेगळेपणा अर्थ प्रकट करण्याचा, त्याला म्हणतात शब्दशक्ती. ठीक आहे, चलो. चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. चलो चलो, लक्ष नका देऊ, लक्ष नका देऊ, लक्ष नका देऊ. इकडं चला, आपलं आपण काम करूया, त्यांचं ते काम करतील. भाषेतील शब्दाच्या समृद्धी आणि वैविध्य प्रकट करण्याच्या प्रकाराला शब्दशक्ती म्हणतात. नवीन आहे पण महत्वाचं आहे. नवीन आहे पण महत्वाचं आहे. प्रतिभा. प्रतिभा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चला 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 चला,
प्रतिभा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बुद्धिमत्ता, कला, ज्ञान, कौशल्य. IMP प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, जबरदस्त प्रश्न आहे. चला सेशनला एकदा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. प्रतिभा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर प्रतिभा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे कौशल्य असतं. काय असतं? कौशल्य असतं. कौशल्य. पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा. समोर जाऊया. उपकाराखाली ओशाळ बनलेला या शब्द समूहासाठी खालील योग्य शब्द. हा सुद्धा IMP प्रश्न करून घ्यायचा आहे. उपकाराखाली ओशाळ बनलेला. चला लवकर सन उत्तर आले पाहिजे लवकर. उपकाराखाली ओशाळ बनलेला याला स्तंभ व्यक्ती म्हणतात, मिंदा म्हणतात, कृतार्थ म्हणतात, निर्धन म्हणतात. चला उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2. त्याला मिंदा म्हणतात. काय म्हणतात? मिंदा म्हणतात. मिंदा. चला मग आता हिच्यामध्ये एक शब्द आहे तुमचा निर्धन. कोणता आहे? निर्धन. हा शब्द आपण शिकलो ऑफलाईनला सुद्धा ऑनलाईनला सुद्धा. निर्धन या शब्दाचा वापर आपण केला होता संधीमध्ये. कोणत्या चॅप्टर मध्ये? संधीमध्ये. चला सांगा या शब्दाची संधी कोणती असेल? निर्धन नावाच्या शब्दाची संधी कोणती असेल बोलायचंय. निर्धन या शब्दाची संधी कोणती आहे बोला. चलो जबरदस्त म्हणू. निर्धन शब्दाची संधी आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीचा नियम कोणता? विसर्ग रकार संधी. कोणती संधी? विसर्ग रकार संधी. बर त्याच्यानंतर या ठिकाणी विग्रह जर बघितला नि विसर्ग अधिक धन. विसर्गाच्या पाठीमागे आ सोडून काय आहे? विसर्गाच्या पाठीमागे आ सोडून कोणताही स्वर आला मग रस्व इ आणि विसर्गाच्या समोर मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो आणि समोरच्या पदासोबत संधी. याला विसर्ग रकार संधी म्हणतात. काय म्हणतात? विसर्ग रकार संधी म्हणतात. विसर्ग रकार संधी. अगदी बरोबर. समोर जाऊया. उद्यापासून रेल्वे व बस सेवा सुरू होतील. संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, केवळ वाक्य आहे का होकारार्थी वाक्य आहे? चला द्या उत्तर. उद्यापासून रेल्वे व बस सेवा सुरू होतील. चला बघा हिच्यामध्ये तुमचं व हे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्य असतो. संयुक्त वाक्य.
व बा अथवा पण परंतु, अगदी बरोबर, अगदी 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 बरोबर आहे. चला समोरचा प्रश्न, चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले शब्दाचा प्रकार ओळखा. चला, चालता तू चंचले, चालता, चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. चालता या शब्दाला अधोरेखित केलंय. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, क्रिया विशेषण अव्यय आहे, क्रियापद आहे, उपपद कृदंत आहे, शब्दयोगी अव्यय आहे. चांदणे शिंपीत जासी चालता चालता तू चंचले, कसा जातो तो? चालता चालता जातो. क्रिया विशेषण अव्यय, कसा? चालता चालता. उपपद कृदंत हा एक प्रकार नाहीये. चलो, संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो, संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. आपल्याला वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? उद्देश ओळखायचा. उद्देश, मग उद्देश म्हणजे वाक्याचा कोण असतो? वाक्याचा कर्ता असतो. मग या वाक्याचा कर्ता कोणता आहे? लवकर सांगा. संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. थँक्यू सो मच कमलाकर सर, नवोदया सारथी. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाजारात गेलो, जाणारे कोण? आम्ही. कोणचं उत्तर? करता. म्हणजे आम्ही काय असेल? आम्ही असेल करता. काय असेल? करता. विधेय, विधेय म्हणजे वाक्य विचारामध्ये क्रियापदालाच विधेय म्हणतात. क्रियापद, क्रियापद, क्रियापद कोणतं आहे? गेलो आहे, गेलो. चलो नेक्स्ट, विधिपूरक. विधिपूरक ओळखायचंय. विधिपूरक, विधिपूरक असेल संध्याकाळी, संध्याकाळी आणि बाजारात. संध्याकाळी आणि बाजारात. चलो, शिवाजी राजा या काव्याचे लेखक कोण आहेत? शिवाजी राजा या काव्याचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. निश्चितपणे सर्वांना उत्तर येत असेल. चला, शिवाजी राजा महत्वाचा प्रश्न आहे. उद्देशपूरक असा प्रकार नाहीये, असा प्रकार नाहीये म्हणून. चलो, शिवाजी राजा, द्या उत्तर. नया हे यह. चला लवकर लवकर लवकर. शिवाजी राजा या काव्याचे लेखक कोण आहेत? गो नारायण गावडे. पर्याय क्रमांक 2 काय आहे? पर्याय क्रमांक 2. चलो, मृत्युंजय हा कादंबरीकार कोण आहे? मृत्युंजय ही कादंबरी कोण लिहिलेली आहे? ठीक आहे, मृत्युंजय सर्वांना माहिती आहे. पु ल देशपांडे, विष्णू सखाराम खांडेकर, वि स खांडेकर म्हणतो आपण त्यांना, वसंत बापट का शिवाजी सावंत? मृत्युंजय
काय आहे रे मृत्युंजय? सर्वांना माहिती आहे, खूप वेळा विचारला गेलेला आहे. शिवाजी सावंत पर्याय क्रमांक 1. छावा पण अगदी अगदी बरोबर. स्मृतीच्या सावल्या या काव्य संग्रहाचे लेखक कोण आहेत? स्मृतीच्या सावल्या, चला द्या उत्तर. स्मृतीच्या सावल्या या काव्य संग्रहाचे लेखक कोण आहेत? चलो, स्मृतीच्या सावल्या. चला सर्वांनी सेशनला लाईक करायचंय. स्मृतीच्या सावल्या. चला 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 लवकर. मंगेश पाडगावकर. नवीन आहेत काही प्रश्न पण विचारल्या गेलेले आहेत. मंगेश पाडगावकर यांचा काव्य संग्रह आहे स्मृतीच्या सावल्या. पर्याय क्रमांक 2. श्रीमान योगी खूप वेळा आलेला आहे. TCS खूप वेळा विचारतं. पोलीस भरतीला सुद्धा खूप वेळा येऊन गेला. श्रीमान योगी नाटक कोणी लिहिले आहे? श्रीमान योगी. श्रीमान योगी. चला, श्रीमान योगी लेखक कोण आहेत? सन उत्तर आलं पाहिजे, लवकर आलं पाहिजे. श्रीमान योगीचे लेखक वसंत काशीनाथ देशपांडे. पर्याय क्रमांक 2. वसंत काशीनाथ देशपांडे. पर्याय क्रमांक 2. पावसाने सर्वांना झोडपले वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. पावसाने सर्वांना झोडपले वाक्याचा प्रयोग. अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, सकर्मक भावे. चला बोला काय असेल उत्तर? झोडपणारा कोण? पाऊस. वाक्याचा कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. झोडपलेले काय? सर्वांना. पावसाची क्रिया सर्वावर झाली, हे कर्म. सर्व सर्वांना मग या कर्माला सुद्धा प्रत्यय आहे ना, कर्मणी प्रयोग नाही. सकर्मक भावे प्रयोग आहे. मग हा सकर्मक भावे प्रयोग. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. सकर्मक भावे. कोणता आहे? सकर्मक भावे. कर्ता आहे, कर्म आहे, दोघही सप्रत्ययी आहेत. सकर्मक भावे. चलो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. चला, गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणतं आहे? कर्म. गौरीला साडी शोभते. चलो गौरीला साडी शोभते. चला सांगा लवकर लवकर लवकर. शोभणारी काय आहे? गौरी का साडी? साडी. शोभलेली कोण आहे? गौरी का साडी? साडी. दोनही प्रश्नाचं उत्तर एक आलं. काय म्हणायचं? कर्ता. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक. अशा वाक्यात कर्म नसते. वाक्य अकर्मक आहे.
साडी हा वाक्याचा कर्ता आहे, वाक्यात कर्म नाही. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3 साडी वाक्याचा कर्ता. कर्त्यापूर्वी चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द विधान पूरकाचं कार्य करतो. कशाचं? विधान पूरकाचं कार्य. शोभते हे तुमचं काय आहे? क्रियापद आहे. क्रियापद. ज्या वाक्यामध्ये विधान पूरक आलेलं असतं त्या क्रियापदाचा प्रकार अपूर्ण विधान क्रियापद असतो. ठीक आहे. विधान पूरकाची विभक्ती नेहमी कोणती असते? चतुर्थी असते. चलो, कोणती असते? चतुर्थी असते. चतुर्थी. चला, एकदा सर्वांना सेशन आवडत असेल सेशनला लाईक करा. जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. हा प्रश्न क्लिअर झाला असेल तर एकदा थंब टाका. अगदी बरोबर. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. चला सांगा. बोला. बघा, तेव्हा सोबत जेव्हा लपलेलं असतं. वाक्यात जेव्हा तेव्हा आलेलं असतं तेव्हा वाक्य मिश्र असतं. तेव्हा वाक्य मिश्र असतं. जेव्हा सोबतचं वाक्य नेहमी गौण असतं. या गौण उपवाक्याचा प्रकार असतो क्रिया विशेषण वाक्य. कोणता असतो? क्रिया विशेषण वाक्य. तेव्हा सोबत असलेलं वाक्य नेहमी प्रधान असतं. मिश्र वाक्य. संकेत बोधक उभयान्वी अव्यय आहे. संकेत बोधक. चलो चलो. मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी करा. वा बी बे व्या हे सध्या विद्यार्थी आहे. आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? आज्ञार्थी करायचं आहे. चला करा बरं मग आज्ञार्थी. मुले चांगला अभ्यास करतात. साधा वर्तमान काळ. काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी म्हणतात. काय म्हणतात? स्वार्थी म्हणतात. स्वार्थी. मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का? हे प्रश्नार्थी आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा या ठिकाणी मात्र काय आहे? आज्ञार्थी आहे. आज्ञा केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चलो नेक्स्ट. बिजागरी अननस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? अगदी बरोबर. बिजागरी अननस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? बिजागिरी आणि अननस आपल्या पीडीएफ मध्ये आहेत. गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला ती पीडीएफ मी एक्सप्लेनेशन तिचं दिलं होतं. बिजागरी अननस. चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. स्वार्थी आणि विद्यार्थी वेगवेगळे असतात. काळाचा बोध झाला तर स्वार्थी. इच्छा, योग्यता, कर्तव्य, शक्यता असेल तर विद्यार्थी असतं. त्याला वा वी वे व्या प्रत्यय लागलेले असतात. चला
बिजागरी आणि अननस हे पोर्तुगीज भाषेतील शब्द आहेत. कोणत्या भाषेतील आहेत? पोर्तुगीज. पुढील पंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे? मी डोळस असूनही आंधळा हाय करंटा, ऐकून जरी गंभीर वाजे घंटा. चलो, इथं काय म्हणते? मी डोळस, हे काय? हे डोळस. डोळस असूनही काय म्हणते? आंधळा हाय म्हणते. असं कसं बरं? असं कसं नेमकं? हे विरुद्ध अर्थी बोलायलं म्हणजे विरोधाभास अलंकार असतो. कोणता अलंकार असतो? विरोधाभास अलंकार असतो. एकमेकाच्या विरुद्ध असतात शब्द. काय असतात? विरुद्ध असतात. पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? लक्षण लक्षणा शब्द शक्ती आहे, सारोपा लक्षणा आहे, अपादान लक्षणा आहे का गौणी लक्षणा आहे? चला, पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? तर या ठिकाणी आपल्याला तिसरा अर्थ घ्यावा लागतो. मला जोराची भूक लागलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्षण लक्षणा. लक्षण लक्षणा. पोटात कावळे ओरडायला लागले, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला, एकदा सेशनला लाईक करून घ्या. ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी. समोरचा प्रश्न, खालील उदाहरणामधील रस ओळखायचा आहे. गणातून काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. सखे बरोबर आहे. बर, चला सांगा एकदा लवकर लवकर, याचा रस कोणता असेल? गणातून काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. सखे म्हणल्यावर विषयच नाही काही. शृंगार रस आहे. स्त्रीला पुरुषाच्या, पुरुषाला स्त्रीच्या कशातून? आकर्षणातून, कामवासनेतून या रसाची काय होते? तुमची निर्मिती होते. ठीक आहे. चला, गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा. विसंगत. विसंगत ओळखायचा आहे. विसंगत. शृंगार रस आहे. अगदी 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 बरोबर आहे. चला, मग आपल्याला या ठिकाणी युद्ध असेल, समर असेल, रण असेल, हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. पथ म्हणजे काय असतो? रस्ता असतो. पथ म्हणजे वाट असते. पथ म्हणजे काय असते? मार्ग असतो. मार्ग असतो, मार्ग. अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. नसलेला. चला, एकदा सेशनला लाईक करून घ्या. सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय सर्वांनी. विघ्न, नुकसान, आपत्ती, संकट. चला, लवकर 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 उत्तर द्यायचंय. प्रत्येकाने उत्तर देणं गरजेचं आहे. ज्यांनी सेशनला लाईक नाही केलं त्यांनी सेशनला लाईक करा. बघा, विघ्न असेल, ठीक आहे, विघ्न, आपत्ती, संकट हे समानार्थी आहेत. नुकसान याचा समानार्थी नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नुकसान. चलो, समोरचा प्रश्न आहे तुमचा. अर्थ लिहा. ब्रह्मानंद टाळी लागणे. जबरदस्त IMP प्रश्न करून घ्या. IMP. ब्रह्मानंद टाळी लागणे म्हणजे काय? ब्रह्मानंद टाळी लागणे. चलो,
चला लवकर 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 या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ब्रह्मानंद टाळी लागणे म्हणजे असतं समाधी लागणे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. खालील पैकी कोणता वाक्प्रचार बरोबर नाही? बरोबर नाही म्हणते, बरोबर नाही. मग फाटा देणे म्हणजे काय असतं? नाहीसा करणे. हे बरोबर वाटतंय. प्राक्तनाचा खेळ म्हणजे नशिबाचा खेळ. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. मागोवा घेणे म्हणजे पसंत पडणे. हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. चलो नाही. मिरास असणे म्हणजे मक्तेदारी असणे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. मागोवा घेणे म्हणजे आढावा घेणे असतं. त्यालाच म्हणतात सुगावा घेणे, आढावा घेणे. चलो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न. शेणाचा दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? शेणाचा दिवा लावणे. चला शेणाचा दिवा लावणे. चलो माघार घेणे सुद्धा असतं, आढावा घेणे सुद्धा असतं, माहिती घेणे सुद्धा असतं. ओके जबरदस्त. ठीक आहे. शेणाचा दिवा लावणे. सांगा लवकर लवकर लवकर. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. चला लवकर 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 प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. चला जबरदस्त. अजून शेणाचा दिवा लावणे म्हणजे असतं दिवाळे काढणे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय आहे? पर्याय क्रमांक 2 दिवाळे काढणे म्हणजे शेणाचा दिवा लावणे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. IMP करून घ्या. सर्वच्या सर्व विद्यार्थी चुकलेले आहेत. चालेल समोर जाऊया. खालील शब्दाशी लागू पडणारा पर्याय निवडा. प्रयोजक. कशाला म्हणतात प्रयोजक सांगा? लेखन करणारी व्यक्ती त्याला काय म्हणतो रे आपण? लेखक. प्रयोग करणारी व्यक्ती, प्रयोग करणारी व्यक्ती प्रयोगकार म्हणतात त्याला, प्रयोगकार. ठीक आहे. प्रोत्साहन देणारी व्यक्ती प्रयोजक. आपण बघतोय ना प्रयोजक क्रियापद एखादा करता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून करून घेतो म्हणजे दुसऱ्याकडून प्रोत्साहन घेतो त्यालाच प्रयोजक म्हणतात. उत्तर असेल याचा पर्याय क्रमांक 3 वाचन करणारी व्यक्ती, वाचक. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय असते सांगा बघा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. असू द्या. एक मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय असते? सूत्र असते, सूत्र. पर्याय क्रमांक 3 काय असते? पर्याय क्रमांक 3
चलो, क्रांतीचा जय जयकार या गीताचे कवी कोण आहेत? क्रांतीचा जय जयकार सांगा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? क्रांतीचा जय जयकार. सांगा लवकर लवकर लवकर. क्रांतीचा जय जयकार पर्याय क्रमांक 1 आहेत कुसुमाग्रज. कोण आहेत? कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 1. चला, एकदा सेशनला सर्वांनी लाईक करून घ्यायचंय. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. काय आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. शिवाजी म्हणजे कोण होते रे मराठी भाषेचे शिवाजी? मराठी भाषेचे शिवाजी आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. असा कसा मिळेल 1 मार्क? विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत. कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे काय आहेत? जॉन्सन्स आहेत. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. चलो, बाळशास्त्री जांभेकर उत्तरप्रताचे काय आहेत? पत्राचे जनक. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे जॉन्सन्स कृष्ण शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे, आधुनिक मराठीतील नवकाव्याचे जनक बा.सी. मर्ढेकर, मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार, पहिल्या महिला कादंबरीकार साळूबाई तांबवेकर. कोण आहेत? साळूबाई तांबवेकर आहेत. चलो, यापैकी चुकीची जोडी ओळखा. संत तुलसीदास रामचरितमानस, वाल्मिकी रामायण, शिवाजी सावंत मृत्युंजय, व्यासमुनी अभंग गाथा. अभंग गाथा. चला द्या बर उत्तर लवकर लवकर लवकर. चला 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 चला. पीडीएफ शेअर करतो रेश्मा, काळजी नका करू. काय असेल बघा. संत तुलसीदास रामचरितमानस बरोबर, वाल्मिकीनं रामायण लिहिलं अगदी बरोबर, शिवाजी सावंतची मृत्युंजय कादंबरी बरोबर, व्यास मुनीनं काय लिहिलं या ठिकाणी? महाभारत लिहिलं. महाभारत. आणि अभंग गाथा कोणाची आहे? संत. कोणाची आहे अभंग गाथा? चला सांगा, अभंग गाथा कोणाची आहे सांगा बरं. अभंग गाथा, अभंग गाथा आहे संत तुकारामांची. कोणाची आहे? संत तुकाराम. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालील पैकी कोणाचे आहे? रायगडाला जेव्हा जाग येते, चला सांगा. रायगडाला जेव्हा जाग येते, लवकर 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 उत्तर सांगायचंय. रायगडाला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर. काय आहे? वसंत कानेटकर आहे. वसंत कानेटकर. पर्याय क्रमांक 4.
चला शेवटचा प्रश्न आजच्या सेशनचा, लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द म्हणजे कोणता शब्द? शुद्ध शब्द ओळखायचा आहे, शुद्ध शब्द. असे 50 प्रश्न आपण बघितलेले आहेत. जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल टेलिग्रामला एकदा जॉईन करून घ्यायचंय. लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. चला शेवटचा प्रश्न आहे पण महत्वाचा प्रश्न आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचंय. सन 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 उत्तर आलं पाहिजे प्रत्येकाचं. चला उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. क्षितिज शब्द पर्याय क्रमांक 3 नुसार लिहिला जातो. कसा लिहिला जातो? 3 नुसार. बघा ज्यांना मराठी व्याकरणात कमी मार्क येत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बेसिक पासून आहे ऍडव्हान्स पर्यंत टॉपिक नुसार पीपीटी, पीडीएफ, लाईव्ह लेक्चर किती वेळा बघू शकता. फ्री वीकली टेस्ट, दर्जेदार 10,000 प्रश्नांचा सराव. महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल त्या अनुषंगाने आपली ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मदतीची ठरणार आहे. असे 50 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. काही प्रश्न सोपे होते, काही प्रश्न अवघड होते, काही प्रश्न या ठिकाणी ओळखीचे होते. निश्चितपणे काही विद्यार्थ्यांचे डाऊट सुद्धा आपण या सेशनच्या माध्यमातून बघितलेले आहेत. सर्वांचे डाऊट क्लिअर झालेले असावे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे. चलो या ठिकाणी थांबूया.